त्यामुळे आता यावरती प्रतिक्रिया येते। मिंधे टोळीच्या मंत्र्यांनी बैठकीवरती बहिष्कार टाकलाय का तर म्हणे राग आलाय, अशी आदित्य ठाकरेंची पोस्ट येते। आदित्य ठाकरे यांनी यावरती भाष्य केलंय। मिंधे टोळीच्या मंत्र्यांनी बैठकीवरती बहिष्कार टाकला का तर म्हणे राग आलाय, असं आदित्य ठाकरे म्हणतायत। त्यांनी ट्विट केलंय, आदित्य ठाकरेंनी ट्विट केलंय। असं कळलंय की आज मिंधे टोळीच्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीवरती बहिष्कार टाकला, गेलेच नाहीत का तर म्हणे राग आलाय, भयंकर राग मुख्यमंत्र्यांवरती आणि भाजपवरती। त्यामुळे निवडणुकीतलं जागा वाटप आणि म्हणे यांचा पक्ष फोडतायत म्हणून याला म्हणतात चोर मचाए शोर। पण यांच्या स्वार्थापोटी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीवरती बहिष्कार टाकणं म्हणजे महाराष्ट्राचा आणि इथल्या जनतेचा अपमान आहे। मंत्रिमंडळ बैठका हे जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी असतात, तुमचे रुसवे फुगवे सांभाळायला नाहीत। कसा चाललाय हा कारभार, असा प्रश्न ट्विट करत आदित्य ठाकरेंनी विचारलाय। महाराष्ट्रासाठी हे सगळं चिंताजनक आहे, चला आज परत कोणीतरी गावी जाणार, असं म्हणत त्यांनी एकनाथ शिंदेंना देखील टोला लगावलाय। बैठकीवरती बहिष्कार म्हणजे जनतेचा अपमान, अशी पोस्ट आदित्य ठाकरे यांनी केलेली दिसते। आज शिवसेनेच्या मंत्र्यांनी ज्या प्रकारे कॅबिनेटवरती बहिष्कार टाकला त्यानंतर विरोधकांना ही तर आयती संधी मिळाली असं म्हणायला हरकत नाही। त्यामुळे आदित्य ठाकरे यांनी लगेचच पोस्ट केली आहे सोशल मीडियावरती। ते म्हणतात असं कळतंय की आज मिंधे टोळीच्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीवरती बहिष्कार टाकला, गेलेच नाहीत। या संदर्भात बोलूयात। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या किशोरी पेडणेकर आपल्या सोबत आहेत। किशोरीताई, आदित्य ठाकरेंनी ट्विट तर केलेलाच आहे, काय म्हणाला आजच्या सगळ्या प्रकारावरती? मुळामध्ये या प्रकाराला आम्ही फारसं महत्व देत नाही। कारण का महत्व देत नाही, ज्या प्रकारे उद्धवजी आजारी असताना ज्या प्रकारे त्यांच्यावरती आरोप प्रत्यारोप करून ईडी काडी बिडी लागली होती म्हणून स्वतःच्या घराला आग लावून दुसऱ्याचं घर वाढवण्यासाठी गेलेले आज जर टाहो फोडत असतील, आम्ही त्याला काय महत्व द्यायचं? आणि हेच होणार होतं हे आम्हाला माहिती होतं। ज्या घरामध्ये मान होता, सन्मान होता, स्वतः उद्धवजी जेव्हा मुख्यमंत्री होते त्यावेळेला उद्धवजींनी कुठलंही एक महत्वाचं सगळी खाती यांच्याकडेच होती, एकनाथ शिंदेकडे आणि बाकीच्यांकडे। पण यांना भाजपाने लागलेल्या ट्रॅप मध्ये हे अडकले। आणि भारतीय जनता पार्टी देशात आहे, ते सगळ्याच पक्षांची असं करतायत। उद्धवजी आजारी असताना जे काही घडलं आणि त्याच्यानंतर जे येतात हे त्यांच्या कपाळी लिहिलेलं आहे, हेच भोगायचंय त्यांना आता। बिलकुल। आदित्य ठाकरेंनी ट्विट सुद्धा केलेलं आहे की हा जो काही रुसवा फुगवा आहे तो इथे दाखवून चालणार नाही। कॅबिनेट मीटिंग या जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी असतात आणि कोणीतरी गावाला जाणार असं जे म्हणतायत आदित्य ठाकरे, काय म्हणायचंय? 2022 ला पक्ष फोडल्यानंतर ते आज नीतीपर्यंत तुझं आणि माझं एवढंच करतायत। जनतेचा कुठे काय त्यांना देणं घेणं पडलेलं आहे। इतकं सगळं सुंदर असताना घर मोडायचं आणि दुसऱ्याचं घर सुशोभित करायला जायचं, त्यांच्या अशा करंट्यांच्या कपाळी हेच येणार। बिलकुल। किशोरीताई, धन्यवाद आमच्याशी बोललात। याच संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसकडनं शशिकांत शिंदे आपल्या सोबत आहेत। शशिकांतजी, आज कॅबिनेटमध्ये जो काही प्रकार घडला त्यावरून आता विरोधक टीका करतायत, आपली काय प्रतिक्रिया? नाही, हे सगळं एकमेकांना बनवाबनवीचा प्रकार आहे आणि नंतर पळवापळीचा प्रकार आहे। असं आहे की आपण जर बघितलं 2 वर्षात 2.5 वर्षात कुठेही एक वाक्याचा एक सूर नाही आहे। एका म्यानात 2 तलवार राहू शकत नाही, तसं एका म्यानामध्ये 3 पक्ष या ठिकाणी राहू शकत नाही। प्रत्येक जण एकमेकांची कुरघोडी होतंय हे पाहिल्यानंतर त्यांच्यामध्ये एक वाद आहे, हा सुप्त वाद आहे। 2.5 वर्षामध्ये कुठल्याही प्रकारचे भाजपने सगळी सूत्र हातामध्ये घेतलेले हे नामदारी आहेत आणि हळूहळू पक्ष आणि सगळं हे आधिपत्याखाली घेण्याचा प्रयत्न भाजपचा होतोय आणि त्यामुळे हा विरोध हा आता उघड आलेला आहे। बरं, पक्ष प्रवेश ज्या पद्धतीने होत आहेत, भाजपची ताकद वाढते, मात्र मित्रपक्ष नाराज होत आहेत। मित्र पक्षाचा आधार घेतला आणि त्यांनी सांगितलेलं ना आम्हाला कुबड्यांची आता गरज नाही भविष्य काळामध्ये। त्यामुळे आता हे ते जे आहे दिसतंय सत्य, ते सत्य समोर दिसतंय, ते होणारच होतं आणि आता होतंय ते। बरं, काय वाटतंय तुम्हाला महायुतीचं पुढे भविष्य?
नाही, मी कशाला भविष्य सांगू? आता ज्यांचं भविष्य अंधारमय आहे त्यांनीच विचार करावा, आम्ही काय सांगणार त्याच्यामुळे. आणि हे बाहेर पडू शकत नाही, त्यांना माहिती आहे बाहेर पडल्यानंतर काय होईल. त्यामुळे आता हे बोलतात ना, सहन होत नाही, सांगता येत नाही. तोंड दाबून मुख्याचा भार जो आहे तो यांना सहन करावा लागेल, त्यांना पर्याय नाही आहे. आणि भाजप हे सगळं होऊन देणार नाही हे त्यांना पण कल्पना आहे. त्यामुळे काही होणार नाही. हे असंच थोडंसं रुसवे फुगे कायम चालू राहतात त्यांचे. महिना 2 महिन्यात हे रुसवे फुगे होतात. यावेळेला मुख्यमंत्र्यांनी यांनी कठोर भूमिका घेतलेली दिसते की तुम्ही अशा प्रकारचं करता योग्य नाही. म्हणजे बाहेर म्हणजे मला वाटतं भाजपला सुद्धा आता ते सहन करण्याच्या पलीकडे गेलेलं दिसत असल्यामुळे भाजप आता यांच्याशी तडजोड करेल असं मला वाटत नाही. म्हणजे शिवसेनेची भूमिका रुचलेली नाहीये म्हणून मुख्यमंत्र्यांनी सुद्धा अगदी स्पष्टपणे आज सांगितलं की तुम्ही केलं की चांगलं आणि आम्ही केलं तर ते पटणार नाही, असं चालणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगून टाकलंय. मुख्यमंत्र्यांनी कठोर भूमिका घेतलेली दिसते. ते आता किती कठोर वागतात ते येणारा काळ चालेल. बिलकुल. शशिकांत शिंदेजी, धन्यवाद, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. आदित्य ठाकरेंनी या सगळ्या प्रकारावरती ट्विट तर केलेलंच आहे आणि महाविकास आघाडीतल्या काही नेत्यांच्या प्रतिक्रिया आपण यावरती घेतल्या तर ही धुसफूस सुरू झालेली आहे आणि मुख्यमंत्र्यांनी आता कठोर भूमिका घेतली आहे आणि त्यांच्यातले वाद हे सुरूच असतात महायुतीतले, असं महाविकास आघाडीच्या नेत्यांचं म्हणणं आहे. आज तर कॅबिनेटमध्ये शिवसेनेच्या नेत्यांनी मंत्र्यांनी बहिष्कारच घातला. मात्र यावरती मुख्यमंत्र्यांनी सुनावलं देखील शिवसेनेच्या मंत्र्यांना की सुरुवात तुम्ही उल्हासनगरमधनं केली आणि डोंबिवलीमध्ये जे काही भाजपमध्ये पक्षप्रवेश झाले त्यावरनं शिवसेनेच्या मंत्र्यांनी जी काही नाराजी व्यक्त केलेली होती त्यावरनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शिवसेनेच्या मंत्र्यांना आज सुनावलं. शिवसेनेच्या बड्या नेत्यानं भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर भाजपनं अंधारात ठेवून प्रवेश करून घेतला अशी एक प्रकारे तक्रार होती. त्यामुळे भाजपकडनं युती धर्माचं पालन केलं जात नाही हे एक मोठं कारण आहे शिवसेनेच्या नाराजी मागचं. शिंदेंचे अगदी जवळचे माजी नगरसेवक हे भाजपच्या गळाला लागले. त्यामुळे या पक्षप्रवेशावरनं शिवसेनेनं नाराजी व्यक्त केली. खरं तर हे सगळे घटक पक्ष सत्तेत आहेत, महायुतीमध्ये आहेत, मात्र तरी देखील त्याच महायुतीतले घटक पक्षातले नेते हे पक्षांतर करतायत आणि त्यातूनच शिवसेनेच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली. त्यामुळे भाजपनं आम्हाला अंधारात ठेवून पक्षप्रवेश करून घेतला. शिवसेनेचे एकनाथ शिंदेंचे अगदी जवळचे नेते त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि म्हणूनच याची नाराजी म्हणून आज कॅबिनेटवरती शिवसेनेच्या नेत्यांनी बहिष्कार टाकला होता. मात्र यावरती आदित्य ठाकरेंनी लगेचच ट्विट केलंय. ते म्हणतात असं कळलंय की आज मिंधे टोळीच्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीवरती बहिष्कार टाकला. गेलेच नाहीत का तर म्हणे राग आलाय, भयंकर राग मुख्यमंत्र्यांवरती आणि भाजपवरती. तर निवडणुकीतलं जागा वाटप आणि म्हणे यांचा पक्ष फोडतायत म्हणून बहिष्कार घातला आजच्या कॅबिनेटवरती. यालाच म्हणतात चोर मचाए शोर असे ताशेरे आदित्य ठाकरेंनी ओढलेत आपल्या ट्विटमधनं. पण यांच्या स्वार्थापोटी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीवरती बहिष्कार टाकणं म्हणजे हा जनतेचा अपमान आहे असं आदित्य ठाकरे म्हणाले. महाराष्ट्राचा आणि इथल्या जनतेचा अपमान आहे. महाराष्ट्रासाठी हे सगळं चिंताजनक आहे. चला आज परत कोणीतरी गावी जाणार, बैठकीवर बहिष्कार म्हणजे जनतेचा अपमान अशी टीका